नाही पण आम्हाला काही माहितीच नाही ना, आम्ही पहिल्यांदा आलो इथं. आणि बघा तुम्ही पॉइंट बघून जर मला आवडलं नाही ना, मला 1 रुपया देऊ नका, एवढं मी शुअर शॉट सांगतो. म्हणजे विचार करा की आम्हाला जरा या मंदिराची कहाणी सांगा ना तुम्ही. हां बरं सांगतो. म्हणजे आता आपण सर्वप्रथम सगळ्यात पहिलं महाबळेश्वरच्या ओल्ड महाबळेश्वरसाठी आपण दर्शनासाठी आलो होतो. तर त्या महाबळेश्वरमध्ये पहिलं सर्वप्रथम बघितलं अतिबळेश्वरचं मंदिर. त्यानंतर दुसरं मंदिर होतं ते भगवान शंकराचं मंदिर, जे रुद्राक्षासारखं जे मंदिर होतं ते. आणि जे पंचगंगा, जे 5 नद्यांचं उगमस्थान असं ते तिसरं मंदिर बघितलं. तर आता त्या पहिलं दर्शन घेतलं अतिबळेश्वर, त्याची खासियत सांगतो. बरेच ठिकाणी तुम्ही म्हणजे महाबळेश्वरचं नाव कशामुळे पडलं, हे ओल्ड महाबळेश्वर असं बोललं जातं. पण त्या महाबळेश्वरचं नाव कशामुळे पडले, तर अति आणि बळेश्वर हे 2 राक्षस होते. ज्यावेळेस भगवान शंकरांनी त्यांचा वध केला म्हणजे मारलं, त्यावेळेस अति बळेश्वर बोलले की आमचं नाव द्या. अति म्हणजे महाबलवान, त्या शॉर्टकटमध्ये अतिचं शॉर्टकटमध्ये महाबळेश्वर नाव पडलं गेलं. त्यानंतर जे शिवलिंग जे आहे ते शिवलिंग घडीव नसून हे रुद्राक्षासारखं आहे. जे रुद्राक्ष म्हणजे जे शंकराची पिंड ही रुद्राक्षासारखी सेम दिसते. त्यानंतर जे तिसरं मंदिर पाहिलं ते मंदिर जे होतं ते पंचगंगेचं. पंचगंगा म्हणजे तिथे तुम्हाला कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री, वेण्णा अशा तुम्हाला 5 नद्या बघायला डोळ्यांनी पाहता म्हणजे बघायला भेटलं. तर त्यातले जे 5 नद्यांचं पाणी गोमुखातून पडतं आहे, 5 नद्यांचं पाणी गायच्या मुखातून पडतं. आणि विशेष म्हणजे 2 नद्या अजून लुप्त आहेत. लुप्त म्हणजे गायब आहेत. त्यातली भागीरथी ही 11 वर्षातून प्रकट होते आणि सरस्वती ही 60 वर्षातून एकदा प्रकट होते. ज्यावेळेस भागीरथी प्रकट होते त्यावेळेस त्या 24 तास, एकच दिवस असं वाटतं की त्यात दूध वगैरे मिक्स केलं. ॲक्च्युअली दूध वगैरे मिक्स नाही होत, नॅचरली सफेद पाणी येतं आपोआप 24 तास. असं वाटतं की त्यात दूध मिक्स केलं, ॲक्च्युअली दूध मिक्स होत नाही आहे, नॅचरली पाणी येतं. ओके, पण ते 60 वर्षातून होतं का? हां नाही, 11 वर्षातून एकदा, 11 वर्षातून एकदा. आणि सरस्वतीचा कालखंड 60 वर्षातून एकदा आहे. सरस्वती कशी प्रकट होते मला देखील माहीत नाही, कारण की त्याचा कालखंडच जास्त खूप मोठा आहे. ती 60 वर्षातून एकदा प्रकट होते. कसं आहे माहिती नाही तर त्याची माहिती देऊन आता तुम्ही आम्हाला कुठे घेऊन आता आपण स्ट्रॉबेरी गार्डन साठी चाललेलो आहे आपण. ओके, सर्वप्रथम जी स्ट्रॉबेरीची शेती कशी असते त्यासारखं वाटलं तर पाहिजे की महाबळेश्वर आले खासियत 500 रुपये तर वाढतील फक्त. मानसी नाही, गाडीचे पैसे वाढणार. गाडीचे वाढतील. मग काय करायचं, माणसं वागलं तर आम्ही भिकायला लागू लवकरच. ते थांबे मामाला दे ना का, ह्याला झाल मामाचं वय झाले, काय समजतं का नाही. जो केटस पहिलं गार्डन करा, नंतर स्ट्रॉबेरी गार्डनला जायचं. आपलं स्ट्रॉबेरी गार्डन करून पहिले. अरे ही आपली गाडी इकडे. दर्शन केलं का नाही? दर्शन मामा लय भारी झाला. जुना हिरो अनिल कपूर. अनिल कपूरचा असं डोकराने होत, तसा आमचा भाऊ डोकराने होत. टोपली घेतली का आपली? घेतली. चला आता आम्ही दुसरा प्लेस एक्सप्लोर करायला लागलोय, तुम्हाला दाखवतोय. आणि आमचे हे टॅक्सीवाले दादा आहेत तिथे. काय दुसरं अजून काय, फक्त एवढंच बघायचं मॅपवर. आणि ते आम्हाला गाईड करतात ते कुठं कसं काय. आम्हाला काय पहिल्यांदा आले ना, म्हणून त्याच्यामुळे माहिती नाही. एवढं सांगितलं. आणि ते शूटिंग पॉईंट वगैरे नाही बघायचं, एलिफंट हेड वगैरे. आता हे गणपती तिकडे झाला. आणि आमचं नाना सांगतोय त्यांना आता काय माहिती का, महाबळेश्वरचे दुसरा एक. तुमचा नंबर सांगा ना. माझा नंबर आहे 9422404552. रमेश हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमची गाडी कुठे लागतं? पूनम चौक. पूनम हॉटेलच्या समोर एक चौक आहे, त्या चौकामध्ये माझी गाडी पार्क असते. तुम्ही येत असाल तर नक्की भेट द्या या काकांना. चांगलं एक्सप्लेन करून सांगतात आणि चांगली सर्व्हिस आहे. इथे फास्ट फूड सारखं जंक फूड पण चालू केले, पिझ्झा, सँडविच, बर्गर. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे हे पण चालू केले त्यांनी. पण मॅप्रोचा म्हणजे इथूनच झालं का सुरुवात मॅप्रोची इथून झालं. तुम्ही इथलं प्रॉपर आहेत का? महाबळेश्वरचे प्रॉपर आहे. स्ट्रॉबेरीची शेती पाहायला चाललोय. बघूया स्ट्रॉबेरीची कशी शेती असतं. आपल्याकडे कसली शेती असतं राजन भाऊ? हा आपल्याकडे दुध्यांची शेती असतं. आता झालं स्ट्रॉबेरीची शेती बघायला की गाण्या. स्ट्रॉबेरी लावायची का आपल्या शेतात? हा चलो बघूया कशी असतं स्ट्रॉबेरी शेती.
स्ट्रॉबेरीत ना आले म्हणून ओळखलं जाईल उद्यापासून. या चाला तर काय बाई चला की. अरे स्ट्रॉबेरी बघायला आलं तर स्ट्रॉबेरीत झाडच येत नसती, कसं व्हायचा भाई. बोलता नाही हो, हसू विसू नका पहिलेच सांगता. पहिलाच आहे ना माझा ब्लॉग म्हणून. बघू आता पुढं आम्ही. निडल म्हणजे काय सुई, त्याला छेद त्याला त्याला एक पॉइंट. त्यानंतर केट्स पॉइंट वरून तुम्हाला बलकोट डॅम आणि धोम डॅम, एकाच नदीवर 2 डॅम बांधलेले, असे 2 डॅम बघायला भेटतील. आणि इको पॉइंट म्हणजे आवाज रिटर्न होतो. ह्या दिवसात इको होत नाही कारण की हवा उलट पुलट वाहते. कधी होतं ते? हे आता ज्यावेळेस हवा एकसारखी संत, आता जसे महाबळेश्वरचं वातावरण हे कायम बदलत असतं, पण एप्रिल मेच्या त्यावेळेस त्या हवा तिकडे इकडे येते, त्यावेळेस कंटिन्यू इको वगैरे होतो. आता होत नाही इको. डॉन हातकर भाई. डॉन म्हणते डॉन. वाट लावशील पोरींचा छावा बंटी गायकवाड. तर आता मारुती व्हॅन इकडे नाही, त्या रस्त्याने भाई तुला कसलं ताप थंडी आले? हा काय तब्येत बिघडली? कोणतं टेन्शन घेतले? आवरा जास्त झालं ना. जास्त झाली जा, कमी पी बाई. वाट लावशील तू. आत्रा कोसली तरी चालते. काय बोलतो आवरा विषय? मग तू 90 मास्टर आहेस मग. अरे लाजालू आमचा लाजालू पोरगा प्रिन्स कांबळे. त्याचा मित्र आहे, बेस्ट आहे का भावा तुझा? हा पोरींसारखा लाजला तर कसा व्हायचा? ए दबंग इकडे बघ काय आहे? आमचा बंटी दादा गायकवाड. 2 बोटा नको दाखवू, वाट लावशील. इकडं यो बा इकडे. अरे इथून ये ए शिव्या देतोस का? अक्कल नाही का तुला? चालल्या इकडून शाता बांधांशी. हा कोण पॅनल? आयडी पहिलाच ब्लॉक आहे ना, पहिलेच याला मला आयडी ब्लॉक करून टाकतं. हा वाटला येता तसं या. म्हणजे आता ऑफ रोडिंग. आता ऑफ रोडिंग करू. बाईला हो ना ऑफ रोडिंग करायला. ए इकडं कुठं? डायरेक्ट दरी आहे, दरी. बरोबर आहे हो. आम्हाला काकाई चॅलेंज देऊन सांगितलेला का पैसे वापस देऊ हा जर पॉइंट नाही पटला तर. आमचा गरिबांचा अनिल कपूर. हे बघा हत्तीची सोंड. हत्तीची सोंड बघा मित्रांनो. लागेल पोचायला. यो काय विचार करतो खाली कसं जायचा? अरे ओलान सुई नाही जाऊ तर आपण कसे जाऊ? कुठे गेले? कवा गेली ती? तू आलतो वाटतं बघायला का नाही? हा काय विषय? काही 2 शब्द बोल र. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. इथे या ना असा. यो बाई यो याला काय आल्याला काही समजा नाही ना, नुसतं मोठ पण करल. काय लाईनी फोटो काढायला ही एली 25 होऊन हत्तीची रे इकडं. चार्जिंग नाही बाई, गाडी पिन आहे. बरोबर ब्लॉक मध्ये येते. तुला अक्कल आहे का? हा पट्टण झालेस.
सोंडाचा हत्ती दिसला कुठे गाण्या हा कुठे यायला बाईला हत्ती केले तुला दिसतं वाटतं जास्त कुठं पोचायला 2 दिवस लागतील कुठं हो 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 दोन आहेत बघ दिसलं बघ आपल्या लोणावल्यावर की इकडे माकरा नाही पण काय रे आपल्या ब्लॉग साठी 2 शब्द बोल नवीन नवीन आहे लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो सफर का यूज करो सफर का यूज करो बोलता सफर हमारा एंजॉय करो घर बैठे बैठे ये प्रिंस का आलाय तरी बघ हाऊस याला बोलताना पोऱ्या किती किती असलं तरी आमचा भाऊच आहे बघ कसा पाहिजे तुला बॅकग्राऊंड कसा पाहिजे सांग रे बॅकग्राऊंड हत्ती घे बोलता हत्तीची सोंड पोरींचा लाडका बंटी भाई काल लय फॉर्म मध्ये होता काल त्याचा त्या रात्री आवरा फॉर्म दाखवले ना कुठून आलो तुला आवडेल आमची कसं दिसलं रे ती काय ती गारावीरा बघ ती मंदिरा तिथून तर असं आपण ती लेखनं दिसली आपल्याला ती हो रे तो पण ती नाही पण दिसली ना तिथून अशी तो तिथून ब्रिज वरशी आपण लगे असं इकडून आलो काय बोलतो भाई बघ फोटोग्राफर प्रिन्स फोटो काढायला लाज वाटतं मग त्याला ब्लॉग मध्ये यायला लाज नाही वाटत म्हणजे त्याला हाऊस आहे पण तो दाखव नाही आपल्याला गुफा दाखवते गुप्पा दाखवली ना आवडी मोठी हत्तीची सोंड दाखवले हे थांबा कुठं चालल्या कुठं अरे म्हणते किती फोटो काढते यार के ग्रुपचे सर्वस्व सर्व आमचे पर्सनल असिस्टंट गणेश बघायला नाही जात गोवा रूम बघायला जातो फक्त यो तरी लय बघ याला दारूच ना किडनॅप फेल झाले तरी झाले पण दारू पाहिजे काय ना काय ते किडनी एकच दिली हा 2 दिल्या आणि मराठी आहो काय दादा आगरी कोली आगरी कोली बांधव ठाण्याचे का ठाण्याचे ना आम्ही पनवेलचे पनवेलचे पनवेल पेन पनवेल पेन पनवेल मामा कुठलं तुम्ही महाबलेश्वर तो गोरा बघ यायला यावं बसलो तो परल नाही तर मना तरी पारल तो मामा असायला लागला जम्पिंग फोटो इथं हे बघ कसला आहे बाहुबली ले हे गाणे बसायचे का तुला लय भारी हो घोडा तुमचा यो बघ कसला आहे बाहुबली चिलबुल यो बघ चिलबुल पांडे कुठला हो रा यो किंग व्हॉट्सअप किंगच आहे हो बाकी एक्सपोल बघ कसला शाईन देतं बघ घोडा हे फोटो काढता का इकडं सगळं आलतो तू सलमान गंभीर का शूटिंग होता वाटतं इकडं हो काय ना चिलबुल पांडे याला गाणे काही पण नको बोलू लय भारी आहे फिरा काय करला हे गोलमाल व गोलमाल 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 मी बस शाळेची सहल आले सर रास्त बोलतात ना ए पोरी शाळेची सहल आले हो की साईडला इकडं बा शाळेची सहल आहे
सर शाळेची सहल आले का? काय ब्लॉगर आज नवीन नवीन ब्लॉगर झालं माझे. 1 तासाचा ब्लॉग बनवीन, 1 तासाचा, आणि पहिला ब्लॉग असणार माझा 1 तासाचा. का रे, कोण नाही बघणार? आपण त्याला करू कट 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 कट. वाव, डॅम आहे हो, डॅम. भाई आमचा ब्लॉग बघायला ना खूप मजा येणार तुम्हाला बघायला, कारण की आमच्यात असा माणूस एकच आहे का एका माणसामुळे सगळं तुमचा एंटरटेनमेंट होणार. त्याचं नाव बंटी गायकवाड. काय बसायचं रे? गाढवावर. गाढवावर बस, घोड्यावर बसशील का तू? हा, गाढवा तू बसू शकतो. गाढवा बघ मेंटल. तू घोड्यावर बसू शकत नाही. घोडा पण तसा ना, तू पण तसाच. बोलला रे ब्लॉग चांगला नाही वाटला तर शिवा देशील. पहिला ब्लॉगिंग आहे, तुला अक्कल नको का कसं? हा ना, घे तुझा काढतोय. लवकर या ब्लॉग मध्ये, लवकर या. बोला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि नवीन नवीन व्हिडिओ साठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. फोटो काढू का? ए फोटो काढ. प्रिन्स दादा फोटो काढ रे. लय भारी व्ह्यू आहे इथं. तर तुम्ही असं बघितलेलं आहे एलिफंट पॉइंट. आता आम्ही चाललो दुसऱ्या पॉइंट साठी. आता आमचा प्रिन्स दादा शूट करतो आणि ब्लॉग मध्ये काय इथे बघू शकता आमची माणसं बसलेली आहे सावलीत. आपण गोलमालची शूटिंग झालेली बघली का तुम्ही? अशी गाडी होती त्या, अजय देवगण बसलेला होता. आता बंटी गायकवाड बसणार आणि मी बसणार. त्याला फोटो काढायचे 20 रुपये. 20 रुपये. एक आणि बस, चल टेबल शीट बस. बघू हे बंट्याप गेलता. अजून बस एक, अजून बस एक. सगळं बसा. हे सारा पुरा. अनिल कपूर साहेब बसा. गोलमाल गोलमाल. एक घंटे गेल टाक. जायचं का तुम्हाला? दात किडले चॉकलेट. हा, दात किडले चॉकलेट हे करून दाखव एकदा कॅमेऱ्यामध्ये. काय दात कर, दात दाखव किडल्याचं. हे पण मी ना जात. मॅप्रो गार्डनला आलोय. हे प्रिन्स कुठं आले आपण? मॅप्रो गार्डन. हे कुठं आले? मॅप्रो गार्डन महाबलेश्वरला नाही, मॅप्रो गार्डनला. सांग कोण आहे? अरे विक्की भाई. अरे बा ब्लॉगिंग चालू केले, ब्लॉगिंग. उद्या सकाळी ब्लॉग पडेल आमचा युट्यूबला, तो बघ. हे म्हणते हे खेळतं का भावलं? बघू चला ती गेम. इथून इथून मॅप प्रोग्राम आहे. साहेब बारीक पोऱ्या कधी नाही खातात. आईस्क्रीम त्याला खातात नाही. चालले लगीन करायला. बारीक पोरे बा आईस्क्रीम नाही खाते. इकडे बघ रे डॉन. अख्खी दारी बिरी बाकवली बाई. याला एक्सपिरियन्स आहे ना आईस्क्रीम. यो बाय यो प्रिन्सचा बेस्टी आहे. आलोय घोडे उडवायला आता. प्रिन्स तू घोड्यावरती बसणार का? हा का? बिचाऱ्याला मग त्या दिवशी कसं माथेरानला तुम्ही बिचाऱ्यावरती बसला रे? हा, MBBS आहे, MBBS घोडा.
कंटाळा आला का? नाही अरे ए जा बसा रे. आता प्रिन्स बसतो घोड्या MBBS वर. प्रिन्स कसं वाटतं? ए प्रिन्स कसं वाटतं?